यो नमस्कार होम बॉयज. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तर तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे. तर झालं असं की मी, सावंत आणि सूरज आम्ही माझ्या एका रीलच्या शूटसाठी गेलेलो. तर शूटला जेव्हा गेलो तर माझ्या डोक्यात ऑलरेडी होतं की मला एकविरीला जायचंय. बट मग मी त्यांना असाच प्लॅन टाकला की अरे उद्या काय करताय तुम्ही. तर ते बोलले की नाही उद्या फ्रीच आहे. तर मी बोललो चला जाऊ. तर ते बोलले ठीक आहे जाऊ. तर कसं जायचं. तर मी तर जेव्हा गेलोय मी गेलोय बाय रोड. तर त्यामुळे मला ट्रेनचा एवढा अंदाज नाही. तर मी बोललो की भाई आपण ट्रेनने जाऊ, जरा बघू, मस्त व्लॉग वगैरे पण बनेल आणि आपल्याला पण कळेल एक ट्रेनने कसं जाते. तर आम्ही सध्या थोडंफार एक प्लॅन बनवलाय की कसं जायचं वगैरे. आणि सीन असं आहे की आता संध्याकाळी वगैरे प्लॅन आमचा असा झालाय 4-5 वाजता आणि आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. तर मग ते सगळं ब्लॉग मध्ये असेल आम्ही सकाळी कितीला निघू वगैरे ते मी तुम्हाला सांगीनच. आणि ओव्हरऑल जो खर्च आलाय किंवा जे आम्हाला टोटल जी इन्फॉर्मेशन, ट्रेनचे टायमिंग्स किंवा जो खर्च टोटल लागतोय तो मी सगळ्या ब्लॉगच्या एंडिंगला सांगणार आहे. तो एंड नक्की बघा. तुम्हाला ज्यांना जायचंय एकविरा, जे प्लॅन करतात, ज्यांना बाय रोड नाही, ज्यांना ट्रेनने वगैरे जायचंय, तर तुम्हाला मी एकंदरीत सांगेन, ते एंडला सांगेन सगळं. कारण मी स्वतः आधी जाऊन आलो पाहिजे ना, तर मला तेव्हा कळेल की कसा काय खर्च येतोय. तर हे सर्व तुम्ही नक्की बघा ब्लॉगमध्ये. आणि त्याच्या अधूनमधून जे आम्ही असंच आमचा बाकी पण ब्लॉग असणार ते पण बघा. डायरेक्ट एंडला स्किप करू नका, आधीच सांगतोय. यो व्हॉट्सअप होमबॉय. तर सकाळचे वाजलेत 5:30 आणि 5:30 वाजता आहे आम्ही चुनाभट्टी स्टेशनवर. तर इकडून आम्ही जाणार आहे CST आणि तिकडून मग लोणावळ्यासाठी ट्रेन बघणार आहे. तर आता बाई बऱ्यापैकी झोपलेला चेहरा वाटतं का, तर असा उशिरा झोपलोय मी. टाईम सांग बाई. टाईम मी 1:30 वाजता झोपलो आणि उठलो 4:30ला. त्यामुळे थोडा चेहरा असा आहे. पण ठीक आहे. तिकीट भोळा बाय बघ. तिकीट का तर सूरज गुन्हे बाय किती 5 सुट्टे. सकाळची ट्रेन पकडून आता आम्ही आलोय CSMT स्टेशनला. आणि CSMT स्टेशनवरून 6:40ची मुंबईवरून पुण्याला जाणारी ट्रेन आहे. ती ट्रेन पकडून आम्ही जाणार आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्यावरून लोकल करून मग मळवलीला जाणार आहे. सो आतापर्यंत अप्रॉक्स खर्च आम्हाला आलाय चुनाभट्टी टू CSMT यायला 15 रुपये तिकीट आहे ना आपला. 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपये तिकीट आहे. आमच्या तिघांचा मिळून 30 रुपये खर्च आलाय. आणि त्यानंतर CSMT टू लोणावळा ही तिकीट आहे टोटल 225 तिघांची, म्हणजे पर पर्सन 75. म्हणजे आतापर्यंत आपला एक अप्रॉक्स 85 रुपीजचा खर्च झाला. तर तुम्हाला हळूहळू पुढचे खर्च कळेल. खूप 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 बजेट फ्रेंडली ट्रिप असणार आहे, कारण क्विक प्लॅन आहे आमचा. त्यामुळे आम्ही ट्रेन पकडले मुंबई पुणेवाली. आणि तिथे सावंत का बोलतो की बोलते जनरल डबा हा पण आहे आणि त्यापुढे अजून एक जनरल पुढे पण असतो. मला नव्हता ना आता. उगाच पळवलायस तू. उगाच पळवलायस, मान्य कर. उगाच पळवलायस. सकाळची जॉगिंग झालेली उगाच पळवलंय. मग बाजूला पण ट्रेन लागली तशी, पण आम्ही की नको आता इथे होते जागा करून टाकू. बाजूची ट्रेन 7 वाजताची, ही कशी लवकर 15 मिनिटं एक निघते. ठीकच आहे. ट्रेन थांबले कर्जतला. तर सुरतने मारले जरा गर्दी का सांग, कारण ते घेतलाय सुरू वडापाव. आम्ही मस्त मैफिल आहे. वडापाव फुलची एकदम गरम गरम. आम्ही आता पोहोचलोय लोणावळा स्टेशनला. आमची ट्रेन 6:40ला निघालेली, आता 9:10 झालेत. 9:10ला आम्ही लोणावळा पोहोचलोय. तर आमचा अजून स्टॉप आला नाही. लोणावळ्यावरून येतो आम्ही ट्रेन चेंज करून मळवलीला जाणार आणि मग तिकडून पुढचा प्रवास. इकडे चेंज करायची ट्रेन. आता तिकीट घरात शोधू आणि तिकीट काढू आणि मग भेटू. लोणावळा स्टेशनला उतरलोय आम्ही मळवलीसाठी तिकीट काढलंय. बट आम्हाला आता कळलं की ट्रेन यायला अजून अर्धा-पाऊण तासाच्या वर टाइम आहे. सो आम्ही अर्धा पाऊण तास आहे अजून आपल्याकडे. तर पाऊण तासाचा टायमिंग आहे. त्यामुळे आम्ही बोललो की जरा लोणावळा स्टेशन एक्सप्लोर करू, टाइमपास करू. पण याचा टाइमपास करायला भाई टाइमच टाइम आहे. आणि एकदम बारीक बारीक पाऊस आहे. पाऊस माहोल मस्त आहे भाई. म्हणजे भर ऑक्टोबर मध्ये हा माहोल, म्हणजे पीक पावसाळा माहोल आहे. कमाल आहे. तर ह्या लोकांनी घेतले चहा. तुम्हाला सावंत बोलतोय की खर्च तो ऍड कर, पण तुम्ही करणार नाहीये, कारण तो आपला ट्रॅव्हलिंगचा आणि आपण खर्च देणार आहे ना. हा खर्च काय मतलबच नाही आपल्याला. हा बोलला मी तुला सांगितलं. सूर्याचं काय पण बोलतो. एक जमाना होता जेव्हा रेल्वेला, म्हणजे रेल्वेसाठी वाट बघायची, तेव्हा लोक न्यूजपेपर बघायचे, सुडोको सॉल्व करायचे, भेळ वगैरे खायचे, असं टाइमपास करायचे. आणि आता बघा काय रील्स बघतात. हे बघा, हा बघा फोनवर चॅटिंग मिटिंग कर. काय पोरं आली तरी शे. पण तर तेच करत होता. मी नव्हतो काय करत असं. काय आता तू फोन प्रूफ नाही, व्हिडिओ चालू केलाय, प्रूफ नाही शिकवलं. हा मी त्याला हे जास्त झालं. त्याची ऍक्टिंग बघा, तिथे पण नाही ऍक्टिंग.
याच्या ऍक्टिंग मध्ये सुधार आणायला पाहिजे. फक्त याला- क्लासेस मधून बाहेर काढायला लागेल. फक्त ह्याला रुसायची ऍक्टिंग भारी येते. त्याला चामटवला यार. त्याचा व्हिडिओ असते ना, व्हिडिओ 10-15 मिनिटं कंटिन्यू याला चामटवायची व्हिडिओ आली. ट्रेन आली काय, हे लोकल आली लोक. तर लोणावळ्यावरून आम्ही ट्रेन पकडून आता मळवलीला आलोय आणि लोणावळ्यावरून आम्ही 10:05ची ट्रेन होती. बट ती ट्रेन 10:05ची ट्रेन होती, बट ती ट्रेन 10:15ला आली आणि मग ती ट्रेन पकडून आता ऑलमोस्ट 10:30 झालेत आम्हाला मळवलीला. तिथून आम्ही बघू, विचार करू कसं पुढे जायचं, कारण आम्ही वेडे लोक आहेत. आम्ही अर्धा रस्ता चालू, कंटाळा आला की मध्येच काय मस्ती करतात, कंटाळा आला की मध्येच रिक्षा करू, असे जाऊ. काय फालतूगिरी चालली आहे. तर मळवली स्टेशनवरून आम्ही रिक्षा करून आता पायथ्याला आलोय. तर पायथ्याला दर्शन घेऊ. हां, तर त्याआधी मळवली स्टेशनवरून रिक्षा गेली, त्यासाठी आम्हाला 150 रुपये तिघांचे पण घेतले. ते बोलले की नॉर्मली 300 रुपये असतात, पण आम्ही थोडं पुढे चालत आलेलो असं टाइमपास करत. आणि मग त्यानंतर ते बोलले की रिकामेच चालू आहेत रिक्षा. तर मी बोललो की 50-50 मध्ये सोडतो, म्हणजे तिघांचे 150 घेतले. तर आम्ही पायथ्याला आलोय. तर आम्ही इथे पाय पडू आणि मग वर जाऊ. तर पायथ्याच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही वर चालायला सुरुवात केली आहे. आम्ही 5 पायरीपासून, आम्ही मेन पायथ्यापासूनच सुरुवात करतो, कारण लोक नॉर्मली 5 पायरीपर्यंत पण रिक्षा करतात आणि तिकडून जातात, पण आम्ही तिकडून नाही जात आहे. कारण 5 पायरीपासून 5 पायरी होते, पायथ्यापासून जायला मजा आहे मस्त. आणि आता मी जास्त रेकॉर्ड नाही करणार, कारण हा एक डोंगर चढण्याचा एक मस्त अनुभव, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. सो तो फील केला पाहिजे जो शूट करण्यापेक्षा. पायऱ्या चढत 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 आता मस्त आपण आलोय आपल्या आईच्या डोंगरावर. तर आता इथून दर्शनाला जाऊ आणि आज दर्शन घेऊ मस्त. पण चांगलं दर्शन होणार वाटतं, कारण गर्दी जास्त नाहीये. आम्ही दर्शन घेऊन आलो. काम जराशीच गर्दी होती, पण असं एवढं गर्दी नाही बोलणार. लगेच आमचं दर्शन झालं सगळ्यांचं मस्त, आणि खूप मस्त दर्शन झालं, जास्त गर्दी नाही, कारण गुरुवारचा दिवस आहे आणि वाजलेत 11:30, म्हणजे असं मधलाच टायमिंग आहे, त्यामुळे अजिबात गर्दी नाही आणि खूप छान दर्शन झालं. तर इथून आम्ही थोडा वेळ थांबू इथे आणि त्यानंतर मग आम्ही खाली उतरायला गेलो. तर आम्ही वरून डोंगरावरून खाली आलोय उतरून, कारण की आम्ही जरा मस्त खायला मागवलंय. तर काय नाही, बाकी बघितलं तर चायनीज आहे, तर चायनीज मागवलंय वेज ट्रिपल राईस वगैरे. आणि ते माझ्यासमोर जे माझे 2 मित्र बसलेत त्यांची चालली होती लफडी की फोटो पाठव, हे ते फोटो न दे असं आलाय बघ चायनीज. तर कारल्या फाट्याला आम्ही आलो, मी जेवलो वगैरे मस्त, आणि तिकडून आम्ही कारल्या फाट्याला आलोय आणि तिकडून असंच म्हणजे टाइमपास करत करत आपलं करत आलोय. आणि तिकडून आम्ही कारल्या फाट्यावरून रिक्षा केली डायरेक्ट लोणावळ्याला, कारण तू मळवली गेलो तर लोकल ट्रेन आहेत ते तर डायरेक्ट 4-4:30ला, त्यामुळे आम्ही डायरेक्ट लोणावळ्याची ट्रेन केली आहे. सॉरी बस, रिक्षा केली आहे. त्यामुळे डायरेक्ट लोणावळ्यासाठी रिक्षा केली. त्यांनी तिघांचे पण मिळून 250 रुपये घेतलेत. तर मग मी तुम्हाला एक करून खर्च तर सांगतोय, बट नंतर मी ओव्हरऑल पर पर्सन आणि आमचा टोटल खर्च पण सांगीनच, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कळेल की केवढा एक्झॅक्ट खर्च जातोय. रिक्षा मस्त केली आम्ही डायरेक्ट कारला फाटा ते लोणावळा, आणि तिथून आम्ही आलोय. बट सीन असं आहे, तिथं वाजले 2:30 आणि ट्रेन येणार आहे 4:30 वाजता. तर त्यामुळे आता आम्हाला 2 तास काय करायचं हे माहित नाही. एखादा असं मस्त कोपरा पकडू, बसू कुठेतरी आणि थोडा रिलॅक्स करू, कारण सध्या तरी तेच प्लॅन आहे. सूरज टाइमपास करतोय अजून. ट्रेनला यायला टाइम होता, मी माझी जसं सांगितलं. त्यानंतर मस्त प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत बाई, चांगला सावली वगैरे होती, मस्त जागा होती, फॅन वगैरे होता. त्याला मस्त झोपलेलो बाई सुखाने. पण त्या सूरजला खायची इच्छा झाली मध्येच काहीतरी, त्याला खायचं की नाही, मला खायचंय, तर घेऊन आला उगाच बाहेर एवढा उन्हाचं. बघू. रात्र झाली आहे आणि मी घरी पोहोचलोय, बट सीन असं झालं की माझ्या फोनला चार्जिंगच नाही उरले आणि प्लस त्यात गर्दी बरीच होती, त्यामुळे मी प्रॉपर असा बाकी गोष्टी शूट नाही करू शकलो. त्यामुळे तिथे जो तेवढा शूट झाला तो, आणि त्यानंतर जे मेन एंडला मी डिटेल्स सांगणार आहे ते पुढे असतील, ते नक्की बघा. नमस्कार होम बॉयचं तुमचं स्वागत आहे एंडवाल्या पार्टमध्ये. तर सर्वात आधी सांगतो की माझा पूर्ण प्रवास, दर्शन वगैरे सगळं खूप मस्त झालंय. आम्ही गुरुवारी गेलेलो, मधला दिवस होता, त्यामुळे आणि 11-12चा टायमिंग होता, त्यामुळे गर्दी त्यामुळे गर्दी अजिबातही नव्हती. तर आता मेन तेच आहे की ह्या
दर्शनासाठी पूर्ण खर्च किती आला. तर सुरुवात करूया आपण ट्रेन तिकीट. म्हणजे आम्ही इथून चुनाभट्टीहून सीएसटी साठी ट्रेन पकडली आणि त्याच्यानंतर सीएसटी वरून आम्ही पुण्याला जाणारी ट्रेन पकडली जी 6:46 ला निघते सीएसटी वरून. ती ट्रेन पुण्यापर्यंत नाही पकडली, आम्ही ती लोणावळ्यापर्यंत ट्रेन पकडली, कारण आम्ही लोणावळ्यावरून मळवलीसाठी लोकल पकडणार होतो, जी लोणावळा टू पुणे लोकल असते. त्यातून लोणावळ्यानंतर पुढचं स्टेशन मळवली आहे. तर मी आता खर्च सांगायला सुरुवात करतो कसा काय झाला. तर सर्वात आधी चुनाभट्टीहून सीएसएमटी जायला आम्हाला 10 रुपयाचं तिकीट लागले. मी तिघांचं सांगत नाहीये, मी इंडिव्हिज्युअल पर पर्सन वाला खर्च सांगतोय. 10 रुपये. त्यानंतर सीएसएमटी टू लोणावळासाठी 75 तिकीट होतं. त्यानंतर लोणावळ्यापासून मळवलीपर्यंत 5 रुपये तिकीट होतं. तर ते ऍड केले आणि त्यानंतर मग तिकडे आम्हाला स्टेशनवर एक इकोवाला भेटला. तो बोलला की 400 रुपये घेणार तो इको, जे पायथ्यापर्यंत सोडणार. आणि नंतर मग आम्ही तो बाहेर आलो आणि नंतर थोडं पुढे रिक्षा वगैरे लागल्या होत्या, पण आम्ही असंच बोललो जरा पुढे चाललो. तर 2 मिनिटं पुढे चाललो तर एक रिक्षावाला स्वतःहून आला. तर त्यांनी सांगितलं की पायथ्यापर्यंत जायचं का. आम्ही बोललो हो. त्याला आम्ही विचारलं किती घेणार. तो बोलला 50 रुपये एकाचे. तर मग आम्ही 50 रुपये डन केले. पण त्यांना विचारलं आम्ही की नॉर्मली काय असतं. ते बोलले की आता कसं थोडा ऑफ सीझन आहे, लोक जास्त येत नाहीयेत आणि मधला वार आहे, त्यामुळे त्यांनी आणि त्याला पण रिकामच चाललेला तो, म्हणून त्यांनी घेतलं बाबा 50 रुपयामध्ये. पण त्यांनी सांगितलं की 200 काय 300 काहीतरी असं नॉर्मली घेतात. सो मी ते 50 ऍड करतो त्याच्यात. 50 ते ऍड केले आणि त्याच्यानंतर मग पायथ्यापर्यंत पोहोचतो. तर पायथ्यापासून तुम्हाला जर 5 पायरीपर्यंत जायचं असेल, जे मिडवे आहे, तर तिथे परत 50 रुपये पर पर्सन घेतात, रिक्षावर सोडते. बट तुम्ही पायथ्यापासून चढू शकता. आम्ही तर पायथ्यापासूनच चढलो, त्यामुळे पायथ्यापासून वर चढलो. वर दर्शन वगैरे मस्त झालं. मग तिकडून खाली आलो. तर खाली आलो तर त्यानंतर आम्ही जेवलो थोडंफार. आम्ही चायनीज खाल्लं, कारण बाकी लोक वगैरे असं जरे तू का खाणार हे काय खाणार करत, आम्ही चायनीजवर आलो. पण नॉर्मली आता सकाळच्या टाइममध्ये तुम्ही मिसळ वगैरे पण प्रिफर करू शकता, बेस्ट राहील मिसळ वगैरे. तर त्याचा तो अराउंड आपण 100-150 रुपये खायचा खर्च पकडू पर पर्सन. तर तो मी ह्याच्यात इन्क्लूड नाही करते, मी फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च सांगतोय. तर त्यापुढे झालं असं की आम्ही खायचं काहीतरी असं बघत, जागा बघत थोडं पुढे गेलो तर मग अर्धा रस्ता आलोच आहे चालत. तर मी की बाकीचं पण आपण बघू. तर बाकी सगळे तयार झाले, आम्ही काय पोरं आम्हाला चालायची सवय आहे, त्यामुळे मग आम्ही चालत गेलो आणि कारला फाट्याला पोहोचलो. तर तिथे आम्ही विचारली रिक्षा. तर रिक्षा मला बोलला की मळवलीपर्यंत 100 रुपये घेणार. मी बोललो ठीक आहे चालेल. पण ते बोलले तुम्ही आता मळवलीला जाऊन का करणार, मळवलीवरून लोणावळा जायला लोकल तर नाहीये. आम्ही बोललो अरे हा, आणि नॉर्मल ट्रेन पण नाहीये 12:30 ते 4:30च्या टायमिंग मध्ये लोणावळ्यावरून मुंबई जायला. आम्ही बोललो काय करायचं आता. ठीक आहे जाऊ लोणावळा, आजूबाजूला बघू काहीतरी. तर लोणावळ्यापर्यंत त्यांनी आमच्याकडून 250 रुपये घेतले. तर ते 250 टोटल घेतले रिक्षाचे. तर ते राऊंड ऑफ केलं काहीतरी 83-84 होतात. आपण 85 असं लिहून ठेवू. तर 85 ते ऍड केले आणि त्यानंतर लोणावळ्याला गेलो. तर आम्ही तिकडे गेलो. मेन किस्सा काय झाला, मी हे मेन आहे ते तुम्ही टायमिंगसाठी, कारण आम्ही तिकडे पोहोचलो 2:30 वाजता आणि पुढची ट्रेन डायरेक्ट होती 4:30ची लोणावळ्यावरून मुंबईला जाणारी, किंवा कल्याण किंवा कर्जत जे काही असेल तिकडे जाणारी 4:30ची होती. तर मी हेच सांगेन की आम्ही 6:46 ला निघालो. त्यानंतर आम्ही मग 10-10:30च्या दरम्यान वगैरे पोहोचलो. तर मी हे सांगेन की तुम्ही अजून लवकर निघा, 2-3 तासाची कुठली लवकर ट्रेन असेल ती पकडा. त्यामुळे कसं होईल की तुम्ही पोहोचाल आणि त्यानंतर मग तुम्ही सर्व दर्शन वगैरे करून 12:30च्या आत तुम्ही लोणावळा स्टेशनला असाल, कारण 12:30ची लास्ट ट्रेन असते लोणावळ्यावरून मुंबई साईडला येणारी. त्यानंतर डायरेक्ट 4:30ची असते. मग त्यामुळे एकतर खूप लवकर या, नाही थोडा उशिरा या. किंवा दुसरा बेस्ट की या ट्रेनने स्टे वगैरे तिकडे करा. आजूबाजूला स्टेचे बरेच ऑप्शन आहेत, ते तुम्ही तर शोधा गुगल मॅप किंवा दुसरं काही करून. ते तुम्ही स्टेचे ऑप्शन घ्या, स्टे करा तिकडे, मग पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी निघा, असंही करू शकता. तर आम्ही ती 4:30ची ट्रेन आम्ही ती पण नाही पकडली, कारण त्याला खूप गर्दी होती. मग त्याच्या 15-20 मिनिटांनंतर ट्रेन आली, आम्ही ती पकडली आणि त्याचं मग परत 75 रुपीज यायचं तिकीट. तर असं बऱ्यापैकी ह्याच्यात झालं. तर मी टोटल कॅल्क्युलेट करतो एकदा. आपले 10 स्टार्टिंगला गेले, त्यानंतर ते 75 तिकीटचे, त्यानंतर मग परत मळवली पर्यंतचे 5, नंतर रिक्षाचे 50, त्यानंतर येतानाच्या रिक्षाचे 85, त्यानंतर अजून परत येतानाचे 75, असे झाले 300 रुपये. तर आम्ही तिकीट काढलेला सीएसटी पर्यंत तिकीट काढलं आम्ही लोणावळ्यापासून. बट आम्ही बोललो की ट्रेन ती सीएसटी पर्यंत जात नव्हती जी आमची होती ती. तर आम्ही कल्याणला उतरलो आणि मग कल्याणवरून आम्ही लोकल केली. तर त्याचे पण काय 10-15 रुपये तिकीट झाले असेल. तर ओव्हरऑल पण खर्च बघितला राऊंड ऑफ मध्ये 300 रुपयापर्यंत होऊन जाते. सर तेच सांगतो की 300 रुपयापर्यंत एकदम मस्त आपलं होऊन जाऊ शकतं दर्शन. आणि फक्त ट्रेनचा खर्च आणि खायचं वगैरे ऍड केलं तर 500 रुपये वन डे मध्ये बिंदास होऊ शकता. फक्त ट्रेनचं टायमिंग आणि ते नीट बघा, तेच सांगित. आणि आय होप तुम्हाला हा पूर्ण व्लॉग आवडला असेल.
जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर himanshu_patil08 हे माझा इन्स्टा आयडी आहे. तुम्ही तिकडे नक्की मेसेज करू शकता किंवा कमेंट ड्रॉप करू शकतात. आणि ब्लॉग कसा वाटला, अजून तुम्हाला काय ब्लॉग बघायला आवडेल वगैरे सर्व तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.